जय हिंद. नमस्ते प्राध्यापक मित्रांनो. आताच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत. ते म्हणजे की जे विद्यार्थी ऑल सेकंड इयरचे आहे, म्हणजेच बी-ए, बी-कॉम, बी-एससी, बी-बी-ए, बी-बी-आय, बी-बी-एस-सी-ए तसेच ए-आय-सी-टी-ईचे सोडून जे काही बी-कॉम, बी-एम, बी-कॉम आय-बी, बी-कॉम सी-ए आणि बी-एससी ॲनिमेशन वगैरे ज्या विद्यार्थ्यांना एस-वायच्या म्हणजे सेकंड इयरच्या सेमिस्टर 3 मध्ये सी-सी नावाचा विषय आहे, तर ते सर्व जे काही विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा हॉल तिकीटमध्ये सी-सीचा सब्जेक्ट कशा पद्धतीने ॲड करावा, अंतिम तारीख काय आहे, अंतर्गत गुण कशा पद्धतीने भरावे किंवा कधी भरावे याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत. त्यामुळं जे काही महाविद्यालयातील प्राध्यापक आहे, तर त्यांनी परीक्षा अधिकारी, नंतर आपल्या विभागाचे विभाग प्रमुख आणि क्लास टीचर यांनी संगनमताने किंवा एकत्रित काय करा, त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा हॉल तिकीटमध्ये सी-सीचा सब्जेक्ट ॲड करून द्यायचा आहे. तर तो कशा पद्धतीने ॲड करायचा त्याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहे. त्या संदर्भात माहिती देणारं जे काही परिपत्रक आहे तर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत 5 जून 2026 रोजी जाहीर करून देण्यात आलं. ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये उन्हाळी सत्र परीक्षा 2026 मध्ये यादीत दिलेल्या परीक्षा प्रवेश पत्रामध्ये हॉल तिकीट दुरुस्ती आणि अंतर्गत गुण भरण्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत अभ्यासक्रमाचे नियमित आणि रिपीटर जे काही विद्यार्थी आहे यांचे एकत्रित परीक्षांचे जे काही हॉल तिकीट आहे ते संबंधित महाविद्यालय किंवा संस्थेच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. सदर परीक्षा प्रवेश पत्रात म्हणजे हॉल तिकीटमध्ये काही त्रुटी म्हणजेच सी नावाचा जो काही सब्जेक्ट आहे जो सेमिस्टर 3 करता आवश्यक असलेल्या विषयाचा समावेश करण्यात आलेला नाही. कारण बहुतेक विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटमध्ये सी नावाचा जो काही सब्जेक्ट आहे तो आलेला नाहीये. तर आता काय करायचं आहे, सी किंवा ज्याला आपण करिक्युलर कोर्स म्हणतो, तर दिलेल्या बास्केटमधून महाविद्यालयांनी शिकवलेले आणि विद्यार्थ्यांनी घेतलेले जे काही विषय आहे, तर ते विषय निवडायचे आहे आणि त्याचा समावेश म्हणजे तो आपल्या हॉल तिकीटमध्ये ॲड करायचा आहे. सदरची जी काही प्रवेश पत्र आहे म्हणजे हॉल तिकीट आहे, यांची दुरुस्ती काळजीपूर्वक करून महाविद्यालयांनी किंवा संस्थेने दिलेल्या तक्त्यात नमूद केलेल्या कालावधीत अंतर्गत गुण भरायचे आहे. म्हणजे हॉल तिकीटमध्ये करेक्शन करण्याचा कालावधी हा 5 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते 8 जून 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे आणि यांचे जे काही गुण भरण्याचा जो काही कालावधी आहे, तो 9 जून 2026 ते 13 जून 2026 पर्यंत असणार आहे. म्हणजे तुम्ही 9 जूनला दुपारी 12 वाजल्यापासून तर 13 जूनला सायंकाळी 6 वाजेपर्यंत त्यांचे मार्क भरू शकता. तर ह्या हॉल तिकीट दुरुस्तीनंतर विद्यार्थ्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. तसेच सदरची जी काही दुरुस्ती आहे, ती दुरुस्ती केल्यानंतर नवीन जे काही प्रवेश पत्र आहे, ते तयार करून दिले जाणार नाही. म्हणजे तसं पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांना काही नवीन पत्रक देणार नाहीये. पण हॉल तिकीटमध्ये कशी दुरुस्ती करायची त्याची माहिती ऑलरेडी मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे. आणि सदरचं प्रवेश पत्र किंवा हॉल तिकीट दुरुस्तीनुसार महाविद्यालयीन किंवा संस्थेने भरलेले अंतर्गत गुण घेऊन तृतीय सत्राचा सी निकाल अद्ययावत केला जाणार आहे. म्हणजे आता हे 9 ते 13 तारखेच्या दरम्यान जे काही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सी मार्क आपण भरू, त्या बेसवर त्यांचा जो काही निकाल आहे तो अपडेटेड तयार करून दिला जाणार आहे. आणि विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे निकाल हे वेळेमध्ये लागण्याच्या अनुषंगाने संबंधित महाविद्यालयांनी कोणत्याही परिस्थितीत हॉल तिकीट दुरुस्त करण्याकरता त्यांना जास्त वेळ दिली जाणार नाही याची काळजी घ्यायची. त्यामुळं दिनांक 5 जून ते 8 जून दरम्यानच त्यांनी परीक्षेच्या हॉल तिकीटमध्ये बदल करायचा आहे. आता हा बदल कशा पद्धतीने करावा किंवा त्या हॉल तिकीटमध्ये सी-सीचा सब्जेक्ट कशा पद्धतीने ॲड करावा, त्याची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी आता देतो आहे. तर ओके. याकरता तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात प्रथम आपण काय करूया, इथे महाविद्यालयाला सांगतो कारण आपण इथं ए टू झेड माहिती देण्याचा प्रयत्न करतो. यांनी सगळ्यात प्रथम काय करा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल होम पेजला जा. ओके. ऑफिशियल होम पेजला गेल्यानंतर एक्झाम सेक्शनला क्लिक करा. त्यानंतर इथे कॉलेज लॉगिन आहे त्यावरती क्लिक करा. नंतर इथे हॉल तिकीट किंवा ज्युनियर सुपरवायझर रिपोर्ट आहे यावरती क्लिक करा. ओके. इथे कॉलेजचा युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ओके. कॅप्चा टाकून लॉग इन केल्यानंतर तिथे तुम्हाला या पद्धतीचा विंडो तुम्हाला बघायला भेटणार आहे. ओके. लॉग इन केल्यानंतर इथे लेफ्ट साइडला तुम्हाला हॉल तिकीटमध्ये हॉल तिकीट करेक्शन हा टॅब दिसेल. या टॅबवर क्लिक करा. इथे तुम्हाला सर्च बाय रेग्युलर स्टुडंट किंवा त्यांनी जर का लेट फॉर्ममध्ये हे केलं असेल तर शक्यतो हे ऑप्शन तुम्हाला घेण्याची गरज नाहीये. पण या ठिकाणी सर्च फॉर रेग्युलर स्टुडंट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं यावरती क्लिक करा.
या पद्धतीने तुम्ही सर्कलला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला प्लीज एंटर पी-आर-एन नंबर येईल. तुम्ही काय करा, या ठिकाणी ऑल हॉल तिकीटमध्ये जा. तिथे फॅकल्टी सिलेक्ट करून त्यांची नेम लिस्ट डाउनलोड करा 2024 पॅटर्नची. ओके. जे विद्यार्थी सेकंड इयरला आहे त्यांची नेम लिस्ट तुम्हाला डाउनलोड होईल. तर त्यामध्ये उल्लेख केलेले जेवढे काही विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यामध्ये त्यांची पी-आर-एन नंबरची यादी दिलेली आहे. तर ती यादी काय करा, या ठिकाणी मेन्शन करा. ओके. सो या ठिकाणी आपण एंटर काय करणार आहे, 10 डिजिटचा पी-आर-एन नंबर टाकणार आहे आणि सर्च बटनावर क्लिक करणार आहे. सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. सदर जी काही विद्यार्थिनी आहे, तर या विद्यार्थिनीचे बघा इथं 1, 2, 3, 4, 5, 6 असे सगळे सब्जेक्ट दिसतील. खालती स्क्रोल करा. ओके. या विद्यार्थिनीचे बघा हॉल तिकीटमध्ये किती सब्जेक्ट आहे? 10 सब्जेक्ट आहे. मी तुम्हाला विथ त्याचं रिफ्लेक्शन पण तुम्हाला मी दाखवतो आहे. ओके. इथं किती सब्जेक्ट दाखवले? 10 सब्जेक्ट दाखवले. याच्यामध्ये कुठे सी-सीचा सब्जेक्ट आहे का 4थ सेमिस्टरचा? नाही, सॉरी 3rd सेमिस्टरचा. हा जो काही त्यांनी घेतलेला आहे, हा 4th सेमिस्टरचा फ्रेश काय म्हणूया तिचा सब्जेक्ट आहे. तिने 4th सेमिस्टरला एन-एस-एस हा सब्जेक्ट घेतलेला होता. तो 4th सेमिस्टरचा आलेला आहे. आता 3rd सेमिस्टरचा आपल्याला सी घ्यायचा आहे. ओके. तर ॲड सब्जेक्टमध्ये क्लिक करा. त्याच्यानंतर इथे तुम्हाला ॲड सब्जेक्टमध्ये अपीअरन्समध्ये क्लिक करा. तिथे तुम्हाला आर दिसेल. या आर बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर एंटर सीट नंबर्स आहे. सिलेक्ट सीट नंबर आहे त्यावरती क्लिक करा. इथे तुमचा सीट नंबर दिसून येईल. तो सिलेक्ट करा. त्यानंतर सिलेक्ट टाइपमध्ये ऑप्शनल आणि ओई विषय दिसेल. तो ऑप्शनल सब्जेक्टला क्लिक करा. त्यानंतर सब फॅकल्टी तुम्ही ज्या फॅकल्टीचे आहात ती फॅकल्टी तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. त्याच्यानंतर सब्जेक्ट नेम आहे. तर इथे सब्जेक्ट सिलेक्ट एनी वन सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ओके. म्हणजे महाविद्यालयाने शिकवलेला आणि विद्यार्थ्यांनी घेतलेला यापैकी एक विषय आपल्याला घ्यायचा आहे. इथे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 ओके. असे 11 सब्जेक्ट दिलेले आहे. या 11 सब्जेक्टपैकी कोणताही एक सब्जेक्ट घ्यायचा आहे. ओके. जसं की या स्टुडंटनी इथे सी-सी 15111 स्टडी ऑफ डॉक्युमेंटेशन पोर्ट एंड प्लेस वगैरे घेतलेला आहे. तो सब्जेक्ट या ठिकाणी सिलेक्ट केला. अपीअरिंगमध्ये तिथे तुम्हाला आय हा ऑप्शन दिसेल कारण तो हा विषय इंटरनलच आहे. म्हणून इथे इंटरनल विषय सिलेक्ट करा. ओके. म्हणजे या पद्धतीने बघा अपीअरन्स आर नंतर इथं सीट नंबर त्याचा जो काही असेल तो सब्जेक्ट टाइप ऑप्शनल, कोर्स नेम इथे आलेला आहे. सब्जेक्ट नेम इथे स्टडी डॉक्युमेंटेशन आलेला आहे. अपीअरिंगमध्ये आय आलेला आहे. ॲड स्टुडंटमध्ये क्लिक करा. ओके. ॲड स्टुडंटमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल, सब्जेक्ट ॲडेड सक्सेसफुली. इथे क्लोज बटनावर क्लिक करा. ओके. आता बघा या स्टुडंटचं बिफोर हॉल तिकीट करेक्शन करण्यापूर्वी ओके, जवळ किती विषय आहे? 10 विषय आहे. बघा इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ओके. आणि आफ्टर करेक्शन केल्यानंतर त्याचा हा 11 सब्जेक्ट आलेला आहे. इथे बघा सी-सी 151 11 सब्जेक्ट हा आपण जो ॲड केला तो आता आलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही काय करा, परीक्षा हॉल तिकीटमध्ये सी-सीचा सब्जेक्ट तुम्ही ॲड करू शकता. ओके. ॲड करण्याची अंतिम तारीख तुम्हाला सांगितलेली आहे. आता अंतर्गत गुण कधी भरायचे हे 9 तारखेपासून आहे. तर 9 तारखेला आपण अंतर्गत गुण कशा पद्धतीने भरावे, बॅच कशी क्रिएट करावी, ग्रेड कसा द्यावा, वगैरे या सर्व पद्धतीने बघूया. आणि सी-सी सब्जेक्ट बाबत गाईडलाईन्स काय आहे त्या संपूर्ण माहितीसाठी आपण आपला YouTube चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यात तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. त्या व्हिडिओची लिंक पण आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे. तसेच माझा नंबर चॅट बॉक्समध्ये दिलेला आहे. त्या नंबरला काही अडचण आली तर तुम्ही संपर्क साधू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.